राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। तर सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे संकेत त्यांनी दिलेत। ते अकोल्यात बोलत होते। महाविकास आघाडीचा मुंबईनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। अदानींचा धारावी प्रकल्प रद्द केला जाईल, तसंच धारावीमध्ये एक निर्यात प्रधान उत्पादन क्षेत्र निर्माण केलं जाईल, असं या मुंबईनाम्यातून सांगण्यात आलं। वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा मुंबईनामा जाहीर केला आहे। प्रियंका गांधींनी साईबाबांचं दर्शन घेतलं। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिर्डीमध्ये दाखल झाल्या होत्या। बाळासाहेब थोरातांनी शिर्डी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। साई दर्शनानंतर प्रियंका गांधींनी महाराष्ट्र दौरा सुरू केला। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी शिर्डीमध्ये आल्या होत्या। या सभेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते। दरम्यान शिर्डी मतदारसंघातील दहशत मोडून काढायची आहे, असं आवाहन बाळासाहेब थोरातांनी केलं आहे। चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार संतोष रावतांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला। बल्लारपूर मतदारसंघात संतोष रावत हे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढतायत। मात्र पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार अयशस्वी ठरल्याचा आरोप रावतांनी केला आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो काढण्यात आला। या रोड शो मध्ये स्टार प्रचारक गोविंदा यांनी सहभाग घेतला होता, तर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी आणि मुलंही रॅलीत सहभागी झाली होती।